हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर। ठाकरे गटाला 21, काँग्रेसला 17 तर शरद पवार गटाला 10 जागा। महाविकास आघाडीतील सांगलीचा तिढा सुटला। सांगलीची जागा ठाकरे गटालाच, महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील लढणार। विशाल पाटील अपक्ष लढणार नाहीत। हायकमांडचा आदेश कार्यकर्ते मान्य करतील। नाराज असलेल्यांची समजूत काढू, नाना पटोलेंचे वक्तव्य। सांगलीची जागा ठाकरे गटाला जाताच काँग्रेसमध्ये नाराजी। विश्वजित कदम संध्याकाळी पत्रकाद्वारे भूमिका स्पष्ट करणार। आता लढाईचं जनतेच्या कोर्टात, सगळ्यांना पुरून उरणार, म्हणूनच दादांच्या विरोधात कारस्थान। विशाल पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून पोस्ट व्हायरल। विशाल पाटील आणि विश्वजित कदमांच्या भावनांशी सहमत, पण हुकुमशाही विरोधात लढताना काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात तर काहींचा त्याग करावा लागतो, संजय राऊतांचं वक्तव्य। भिवंडीच्या जागेवर शरद पवार गट लढणार। महाविकास आघाडीमध्ये मतभिन्नता नसल्याची शरद पवारांची माहिती। भिवंडीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार, नाना पटोलेंचं वक्तव्य। भारतीय जनता पक्ष नाही तर तो भेकड जनता पक्ष। उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल। पंतप्रधान म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून मोदींवर टीका करत राहणार, ठाकरेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदेंकडून अजूनही मला अधिकृत उमेदवारी घोषित नाही, श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य। तर 2 दिवसांपूर्वीच फडणवीसांकडून कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर। 3 महिन्यांपूर्वीच मी श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबद्दल सांगितलं होतं। प्रचारही सुरू, श्रीकांत शिंदेंचा विजय निश्चित, रवींद्र चव्हाण यांचा दावा। प्रहारचा पाठिंबा हवा असा राजू शेट्टींचा प्रस्ताव। हातकणंगलेतून राजू शेट्टींना पाठिंबा देण्याबाबत विचार करू, बच्चू कडूंची माहिती। विकासाच्या आड येईल त्याला आडवा करून आमचे लोक गुढीपाडवा साजरा करतील, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। ठाण्यातील कोपिनेश्वर पालखी सोहळ्यामध्ये शिंदे सहभागी। प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद आमच्यासोबत, मोदींच्या नेतृत्वामध्ये आम्ही विजयाची नवी गुढी उभारणार, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मनसेचा आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये गुढीपाडवा मेळावा। राज ठाकरे भाजपसोबतच्या युती संदर्भात आज बोलणार का, सर्वांच्याच नजरा। राज ठाकरेंनी मोदींना साथ द्यावी, चंद्रशेखर बावनकुळेंचं आवाहन। तर मनसे महायुतीसोबत येईल अशी अपेक्षा, फडणवीसांचं वक्तव्य। नवनीत राणा भाजपात, त्यांचे पती स्वाभिमानी पक्षात। एका घरात 2 पक्षाचे लोक कसे राहतात यावर पीएचडी करणार, बच्चू कडूंचा राणा दाम्पत्याला टोला। मी लोकसभा निवडणूक लढवणार, अमोल कीर्तिकर यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढणार, शिंदे गटाच्या गजानन कीर्तिकर यांचं वक्तव्य। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 3.5 शहाणे, 3.5 शहाण्यांनी राज्य बुडवलं, संजय राऊतांची महायुतीवर जोरदार टीका। बजरंग सोनवणेंनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये, पडण्यासाठी तयार राहावं, पंकजा मुंडेंचं आव्हान। बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे सामना रंगणार। एकनाथ खडसे कुटुंबियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। अवैध खनिज उत्खनन प्रकरणी 30 एप्रिलला सुनावणी, तर रक्षा खडसेंची उमेदवारी धोक्यात येण्याची देखील शक्यता। एक्सप्रेसवेवरील पुण्याकडे जाणारा रस्ता उद्या दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत बंद। चिखले पुलाचं लोखंडी गर्डर बसवण्यात येणार, अन्य मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार। आयपीएलमध्ये आज पंजाब विरुद्ध हैदराबादची लढत, दोन्ही संघांसमोर विजयी लय राखण्याचं आवाहन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।